बाराम पाटील यांना प्रीतम म्हात्रे काय करतात याची पूर्णपणे जाणीव आहे. प्रीतम म्हात्रे ऐकणार नाहीत का ऐकणार आहेत आणि त्याला कोणाची फूस आहे हे स्पष्टपणाने दिसतंय. ते शिवसेनेवरती आरोप करतायत हे खरोखर या ठिकाणी हास्यास्पद आहे. प्रॉपर्टी टॅक्स असेल महिना असेल याच मुद्द्यांवर तुमच्यावर आरोप केले जातात. ग्रामीण भागाच्या काही गोष्टींविषयी सातत्याने तक्रारी केल्या जातात. रस्त्यांची परिस्थिती असेल, पाण्याची अडचण असेल, याविषयी सातत्याने तुम्हाला प्रश्न म्हणजे फेस करावं लागतं अशी परिस्थिती आहे. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज प्रचाराचा दौरा सुरू आहे. अगदी सुरुवाती सकाळपासून खूप मोठी गर्दी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या आहे. कशा रीतीनं प्रचार चालू आहे, शिवाय काही महत्वाच्या मुद्द्यांवर देखील त्यांना मला विचारायचं आहे. साहेब, स्वागत आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. खरं म्हणजे प्रचार खूप जोरात चालू आहे, परंतु काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्याविषयी सातत्याने पनवेल तालुक्यामध्ये चर्चा आहे. कर्जत आपले विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी देखील तिथे बंडखोरी केली होती आणि त्याचा निश्चितच फटका महेंद्र थोरवे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना बसला होता. तिथे त्यावेळेला जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यावर आरोप करण्यात आले की त्यांनी कुठेतरी कर्जतच्या तिथे कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे आणि म्हणूनच तिथल्या कार्यकर्त्यांनी अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर जिल्हाध्यक्षांना राजीनामा देण्याची मागणी केली होती. आणि या पार्श्वभूमीवर नेमका आपण तिथे काय निर्णय घेतला? खरं तर किरण ठाकरे हे तिथले भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पक्षाच्या सांगण्यानुसार तो मागेही घेतला. आता मागे घेतला पक्षाच्या सांगण्यानुसार, तर पक्षानं सांगितलं म्हणून तुम्ही तो मागे घेतलेला आहे. जिल्हाध्यक्षांवरती आरोप करण्याचं काही कारण नव्हतं. खरं तर किरण ठाकरे यांच्या विषयी तिथे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा अशी होती भाजपच्या की किरण ठाकरे जाणून बुजून पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो विकास कामांचा निधी चव्हाण साहेबांमार्फत महाराष्ट्र सरकारमार्फत येतो, विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्या मार्फत तो खाली दिला जातो. तो दिला जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. या उलट तो निधी हा इतर पक्षाच्या लोकांना देण्यात आला आणि इतर पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आलेला निधी हा त्या ठिकाणी खर्च केला, अशा पद्धतीची तक्रारी त्या ठिकाणी होत्या. आज त्यांचे जे काही निवडक कार्यकर्ते आहेत ते जिल्हाध्यक्षांवरती आरोप करत होते की जिल्हाध्यक्षांनी निधी विकला. खरं तर किरण ठाकरेंवर अशा पद्धतीचे आरोप होत होते आणि आम्ही लोकांना त्यांच्या बाबतीतला खुलासा देत होतो. आज तेच किरण ठाकरे जर जिल्हाध्यक्षांवर आरोप करत असतील त्याच्यामध्ये की जिल्हाध्यक्षांनी त्यांना सापत्न वागणूक दिलेली आहे, हा मला वाटतं बालिशपण आहे. किरण ठाकरे यांना निकटवर्ती असल्या कारणाने किरण ठाकरे यांना फार अल्प कालावधीमध्ये पक्षानं खूप मोठी संधी दिली. खरं तर सुरेश लाडसाहेब त्या ठिकाणी माजी आमदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आता ताकदीनं उभी राहते. पण सुरेश लाडसाहेब असतील, देवेंद्र साटम साहेब असतील, हे ज्येष्ठ नेतृत्व आहे, परिपक्व नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांना सोबत घेऊन किरण ठाकरे यांनी काम करायला पाहिजे होतं. या उलट त्यांनी पक्षामध्ये गटबाजी करण्याचं काम केलं. जुना नवा अशा पद्धतीने भेद करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती दोषारोप करण्यामध्ये त्यांच्या काही सहकार्याने धन्यता मानलेली आहे. मला खात्री आहे की ही निवडणूक संपली की पक्षाचे नेते मंडळी योग्य त्या पद्धतीनं त्यांच्या या वक्तव्यांबद्दल आणि त्यांच्या या अशा पद्धतीच्या कृतीबद्दल त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. बरं, इकडे अजून एक गोष्ट आता क्लिअर झालेली आहे की शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे हे महाविकास आघाडीचे आता उमेदवार आहेत का नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यांनी तिथे उरणमध्ये तिथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्याच मुले खरं म्हणजे ना इकडे आघाडीमध्ये बिघाड झाला. आपण बघा सागरजी, असं आहे की किरण ठाकरे यांच्या बाबतीत आपण विचारलं, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरला, पक्षानं सांगितलं मागं घेतला. अलिबागमध्ये दिलीप भोईर उमेदवारी अर्ज भरला, माघार घ्या सांगितलं, त्यांनी माघार घेतली नाही, पक्षानं त्यांना निलंबित केलं भारतीय जनता पार्टीतून. चांगला कार्यकर्ता आहे, पण जर पक्ष शिस्त पाळत नसेल तर निलंबित करावं लागेल. या उलट शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी उरणमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतो. त्यांचं ठरलेलं होतं का ती जागा शिवसेनेला सोडायची, तरी तिथं अर्ज दाखल करतो आणि इथं मात्र शिवसेनेचा सपोर्ट आणि महाविकास आघाडीचा सपोर्ट शेतकरी कामगार पक्षाकडे मागतो. अगदी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी त्यांना विचारलं की मनोज जरांगेंच्याकडे सौ लीना गरड गेलेल्या होत्या, तर त्यावेळेला गणेश कडूंनी सांगितलं की आमचे दोन्ही उमेदवार हे मनोज जरांगेंना त्यांच्या आधीच त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांचा पाठिंबा मागून आलेले आहेत, भेट घेऊन आलेले आहेत. दोन उमेदवार सोबत गेले,
बाराम पाटील सोबत गेले, प्रीतम म्हात्रे सोबत गेले. म्हणजे बाराम पाटील यांना प्रीतम म्हात्रे काय करतात याची पूर्णपणाने जाणीव आहे. प्रीतम म्हात्रे ऐकणार नाहीत का ऐकणार आहेत आणि त्याला कोणाची फूस आहे हे स्पष्टपणाने दिसतंय. ते शिवसेनेवरती आरोप करतायत हे खरोखर या ठिकाणी हास्यास्पद आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला इथे त्यांचा पाठिंबा पाहिजे होता तर तिथं तुम्ही मोकळ्या मनानं तिथं शिवसेनेला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की प्रीतम म्हात्रेंनी स्पष्ट माघार घ्यायला पाहिजे होती आणि पक्षाने त्यांच्यावर दबाव टाकायला पाहिजे होता, असं तुमचं म्हणणं आहे का? शेतकरी कामगार पक्ष आज दिशाहीन होत चाललेला आहे याचं स्पष्ट निदर्शक आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही. एक जण उरणमध्ये उभा राहतो आणि पनवेलवाले सांगतात तिकडे दुर्लक्ष करा आणि इथं आम्हाला पाठिंबा द्या. यालाच संधी साधूपणा असं म्हणतात. थोडक्यात सध्या शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती पाहिलं तर तिकडे जयंत पाटील स्वतंत्र निर्णय घेतात, प्रीतम म्हात्रे स्वतंत्र निर्णय घेतात, तिकडे बालराम पाटील स्वतंत्र निर्णय घेतात. म्हणजे पक्षाला पक्षाचा एक बॉस असतो तशा पद्धतीने आता राहिलं ना असं असं म्हणता येईल तुम्हाला? त्यांचा बॉस आहे पण दुर्दैवानं त्यांचे बॉस तुरुंगामध्ये आहेत. 3 वर्ष ते तुरुंगामध्ये बसलेले आहेत. रोज काही व्हिडिओ कॉल फोन कॉल होऊ शकत नाही. तिकडं सांगत राहतात असा निर्देश आला तर आम्ही अमुक अमुकचं काम करू असं उरणमध्ये लोक सांगताना मी ऐकलेले आहेत. या ठिकाणी काय चाललंय याची स्थिती ही पूर्णपणानं इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच मशाल निशाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह घेतला जातो. मशाल निशाणी आणायला मुंबईला लोक जातात. मुंबईला लोक तिथून व्हॉट्सअपवरती एबी फॉर्म पाठवतात आणि तो एबी फॉर्म नंतर गायब होतो. ही जी स्थिती आणि ही अवस्था शेतकरी कामगार पक्षाची कशामुळे आली? ध्येय धोरणं ही न सांभाळता आल्यामुळं, केवळ सत्तेच्या पाठीमागं धावल्यामुळं आणि सत्तेच्या पाठीमागं धावून कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्यामुळं ही स्थिती त्यांच्यावरती आलेली आहे. आणि या भविष्य काळामध्ये याच पद्धतीची स्थिती त्यांची राहणार आहे. याच्या पुढे जनतेचा आधार हा त्यांचा जनाधार सुटत चाललेला आहे. खोटे नाटे आरोप प्रशांत ठाकूरवरती, भारतीय जनता पार्टीवरती, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर करायचे आणि त्याच्या आधारावरती लोकांच्याकडून मतं मागायची. आता लोक या येणाऱ्या 20 तारखेला या त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. बरं, 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स असेल, नैना असेल, याच मुद्द्यांवर तुमच्यावर आरोप केले जातात. कारण म्हणजे ग्रामीण भागात प्रचार चालू आहे. 2 ग्रामीण भाग म्हणजे या भागातली इकडला जो ग्रामीण भाग आहे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असेल आणि तिकडे त्या नैना भागातला तर त्या भागात देखील तुम्हाला खूप मोठी अडचण होणार आहे. त्याविषयी तुमच्यावर सातत्याने आरोप केले जातात. आता तिथे तुमच्या प्रचाराच्या विषयी काय सध्या परिस्थिती आहे? तिथे कधी जाणार तुम्ही किंवा तिथल्या लोकांची काय जेव्हा तुम्ही चर्चा करता? मागेच तुम्हाला माहिती आहे की नाट्यगृहामध्ये एक परिषद आयोजित केली किंवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे देखील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की प्रचाराच्या निमित्तानं आज मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 2 मध्ये होतो. सर्व ठिकाणी नैनाच्या परिसरात देखील प्रचाराला आमची एक फेरी काल विचुंबे पासून ते पाल्यापासून लोणेवली पासून सगळ्या परिसरात एक फेरी झाली. आमची उद्या परवा फेरी पुन्हा त्या परिसरामध्ये होणार आहे. तिथल्या लोकांना प्रकल्प नको असला तर प्रकल्प नको असं मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. अशी जो परिसंवादाची चर्चा केलीत ना, असा एक परिसंवाद आणखी तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये कर्नाळा बँकेचे पैसे नेमके कोणी खाल्ले, कर्नाळा बँकेचे 5 लाखाचे वर्षे पैसे शेका पक्ष कसे पैसे देणार आहे याच्यावर चर्चासत्र ठेवा. आणि आम्ही तिथं येतो आणि भाजपच्या मुळे या लोकांना पैसे कसे मिळाले ते आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आपण लोकांचा विश्वासघात केलाय, आपण लोकांशी गद्दारी केलेली आहे हे थेटपणानं सांगू शकत नाहीत. विवेक पाटील तुरुंगात काय आहेत याचं चर्चासत्र खरंच ठेवा. तिथं येऊन चर्चा करायची आमची तयारी आहे. हे बोलू शकत नाहीत आणि म्हणून हे लोक हवेमध्ये गोळ्या मारतात. कुठेतरी प्रॉपर्टी टॅक्सच्या विषयावर बोलायचं, कुठं नैनावरती बोलायचं, कुठं आणखीन 4 गोष्टींवरती बोलायचं. यांनी विषय सुटत नाहीत. लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी लोकांना फेस करण्याची धमक असावी लागते. 6 वर्ष जे आमदार राहिले आता 17 पासून 23 पर्यंत गेल्या वर्षापर्यंत आमदार होते, टॅक्सचाही वेळला होता. त्यामधले 2.5 वर्ष त्यांची सत्ता महाविकास आघाडीची होती. काय कशासाठी वापरली महाविकास आघाडीची सत्ता? विवेक पाटलांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी या सत्तेचा वापर केला. महाविकास आघाडीला चिटकून राहिले. ते लाथा मारत होते, हे महाविकास आघाडीला चिटकून होते. कशासाठी चिटकून होते? विवेक पाटलांना वाचवण्यासाठी. महाविकास आघाडीला ताकद देण्यासाठी उभे नव्हते. त्यावेळेला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना रस नव्हता. ना नैनाचा प्रश्न सोडवला, ना महापालिकेच्या टॅक्सचा प्रश्न सोडवला. मग हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी आज ते भाजपवर आरोप करतात. भाजपच्या वरती ताकद आहे, भाजपवरती लोकांचा विश्वास आहे. जर टॅक्सच्या बाबतीमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत, आम्ही लोकांच्या मध्ये गेलेलो आहोत. मेजरमेंट चुकलीत,
रेट चुकलेत, प्रत्येक बाबतीमध्ये रिलीफ करण्याचा आम्ही मार्ग अवलंबलेला आहे. आज काही लोक महापालिकेची टॅक्सच्या नोटिसा घेऊन लोकांच्या दारात आलेले नाहीत किंवा जप्तीची कारवाई तुम्ही यांनी महापालिकांमध्ये जा, जप्तीच्या कारवाईच्या नोटिसेस आहेत त्या ठिकाणी, तशी स्थिती आज या ठिकाणी नाही. अशा वेळेला इथे लोकांशी संवाद साधून लोकांच्या अडचणी सोडवायला आम्ही तयार आहोत. शेका पक्ष केवळ आरोप करण्यामध्ये मग्न आहे आणि त्याची शिक्षा ही येणाऱ्या कालावधीत त्यांना भोगावी लागेल. मात्र तुम्हाला विनंती आहे की कर्नाळा बँक या विषयावर एक परिसंवाद ठेवा. साहेब, ग्रामीण भागात आहात, ग्रामीण भागाच्या काही गोष्टींविषयी सातत्याने तक्रारी केल्या जातात. रस्त्यांची परिस्थिती असेल, पाण्याची अडचण असेल, याविषयी सातत्याने तुम्हाला प्रश्न म्हणजे फेस करावं लागतं अशी परिस्थिती आहे. आणि तुमची अडचण होते असं म्हणजे असं तर मला असं वाटतं की अडचण होते याचा अर्थ की मला खोटं बोलावं लागेल, तर मला खोटं बोलायची गरज नाही. तुमच्या बरोबर 180 अंशात कॅमेरा फिरवला तर एक पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, ते जरा उलट फिरून जरा दाखवा. नाही प्रशांत ठाकूर दाखवला चालेल, काळा पडलेला असा पण. तर त्यामुळे या अशा पद्धतीची कामं ही सर्व या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सुरू आहेत. कुठं पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू आहेत, कुठं भुयारी गटाराच्या योजनेची कामं चालू आहेत. मला लोकांची माफी मागायची काय, त्यांना बराच काळ याच्यातून पावसाळा लांबला, आता दसऱ्यानंतर पाऊस पडलाय, त्यामुळे डांबराची कामं कुठे, पॅचवर्कची कामं सुरू होऊ शकलेली नाहीत, बंद पडलेली कामं चालू झालेली नाहीत, पावसाळा संपल्यावरती चालू होतात ती. अशा प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कामं, भुयारी गटारांची कामं ही सगळी कामं सुरू झालेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आता पिसाऱ्यापासून जर आलात, तलावाची कामं सुरू आहेत, काहींना भूमिपूजन केलंय. या अशा पद्धतीचं प्रत्येक गावामध्ये विकास कामं येत आहेत. काही अंशी त्याचा लोकांना त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी आपण बघतो की कुठेतरी लोकांच्या अडचणी असतात, लोक काम करू देत नाहीत, कुठे फॉरेस्टच्या अडचणी सांगतात, फॉरेस्टवाले काम करू देत नाहीत. आणि यामुळं हे सगळं असं आहे की महापालिकेच्या आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर मुंबई महापालिका 100 वर्षापेक्षा जुनी आहे. नवी मुंबई महापालिका 95 साली झाली, त्याला आता 30 वर्ष, 92 साली पहिलं नोटिफिकेशन, 30 वर्ष लोटलेली आहेत. कम्पॅरेटिव्हली आपली महापालिका 7-8 वर्ष जुनी आहे. त्यामुळे 7-8 वर्षाचं बाळ आणि 25 वर्षाचा तरुण याच्यामध्ये काहीतरी फरक करावा लागणार आहे. त्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर एकदा निर्माण झालं की त्याच्या पुढच्या सुविधा या महापालिका क्षेत्रामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. आताच्या कालावधीमध्ये जे काही लोकांच्या हक्कांवरती अतिक्रमण होतं ते काम थांबवतात. आता आम्ही येत असताना पिसारवे गावामध्ये एकानं लक्षात आणून दिलं की घराच्या समोरून डीपीचा रस्ता पडलेला आहे. मी त्याला म्हटलं तुमच्या मर्जीशिवाय हा रस्ता काही होऊ देत नाही. आता आमचे हरीश केणीजी पण त्या ठिकाणी होते, आम्ही सांगितलं त्या ठिकाणी. आणि तशाच पद्धतीने कोणालाही त्रास देऊन, कोणाला विस्थापित करून हा विकास करून साधायचं काय आहे. आणि महापालिका हे कुठं काही चंद्रावरून पडली का ती स्वतः आम्हाला विश्वासात न घेता करेल. आम्ही एक या ठिकाणी त्यांना नयनाच्या बाबतीत सांगितलं, वीट उचलू देणार नाही, तशात एक पाऊल त्यांना पुढे टाकू देणार नाही जर लोकांच्या हिताच्या विरोधात असलं. लोकांना विश्वासात घेऊनच डीपीचा अंमलबजावणी, डीपी आराखडा आहे त्याची अंमलबजावणी होईल आणि लोकांना विश्वासात घेऊन या विकास कामांना सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर ही पूर्ण कशी होतील आम्ही पाहतोय. पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या मे महिन्याच्या आतमध्ये नावाशेवा टप्पा 3 याचं काम जेव्हा पूर्ण होईल, या सगळ्या गावांना या पाण्याचं कनेक्शन झालेलं असेल. टाक्यांची कामं तोपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. निश्चितपणाने या पिण्याचं पाणी येणाऱ्या मे महिन्यापर्यंत बहुतांश गावांमध्ये महापालिकेच्या पोहोचणार आहे. जाता जाता मतदारांना काय आवाहन करा थोडक्यात? मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे, या पनवेल मतदारसंघामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं वर्षानुवर्ष या ठिकाणी आपल्याला आश्वासनं दिली. पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलंय हे पाहिलं पाहिजे. कधीतरी आपल्या पुढे येऊन जे आपल्याला सांगितलंय हे खरं आहे खोटं आहे तपासून बघितलं पाहिजे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जे आज स्वतःची निशाणी हे ठरवू शकले नाही, एक निशाणीचं पत्रक वाटलं, ते पत्रक नंतर बंद करावं लागलं, दुसरी निशाणी घेऊन फॉर्म भरायला गेले, ती निशाणी मिळू शकलेली नाही, आता तिसरी निशाणी घेऊन लोकांच्या पुढे जाणार अशा पद्धतीनं सांगतात. यांच्याकडे ना तत्व पक्क आहे, ना निशाणी पक्की आहे, ना यांच्या या ठिकाणी या मतदारसंघामधला पाया आता पक्का राहिलेला आहे. यांना येणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून जनता नक्की या ठिकाणी दिशा दाखवणार आहे. मतदार जे सर्व मंडळी आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा मंत्र दिलाय, तो जपत आम्ही या ठिकाणी काम करतोय. ते काम करत असताना इथे स्थानिकरित्या या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आलेलं प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांना विश्वासात घेऊन काम करतोय, ते ओळखावं आणि आपले आशीर्वाद मला द्यावेत.
तर हे होते आमदार प्रशांत ठाकूर. येत्या 20 तारखेला निवडणूक आहे, या संदर्भात त्यांच्या जनतेला आव्हान आहे. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता करवले. धन्यवाद.